कोकणात नारळाचं खोबरं हे नेहमीच वरचेवर जेवणात वापरलं जातं. तेच खोबरं घालून तांदळाचे अप्पे आज मी बनवणार आहे. अगदी कोणीही करू शकेल इतके सोपे हे आहेत. तर मी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग तांदळाचे अप्पे करायला घेऊ. इथे मी जाडे तांदूळ घेतलेले आहेत. रेशनिंगवर मिळतात तसे आहेत. इंद्रायणीसारखे तांदूळ घ्यायचे नाही आहे, बाकी कुठलेही तांदूळ चालतील. इतके चांगले आता पाण्यात घालून धुवून घ्यायचे आहेत. हे 1 वाटी इतपत घेतलेले आहे, साधारण पाव किलो आहे. आता हे पाणी घालून 2-3 वेळा धुवून घ्यायचे. 2-3 वेळा चांगले साफ धुवून घेतलेत. आता हे 4 तासासाठी भिजत ठेवायचे. 4 तास झाले आहेत. आता हे मिक्सरला लावून रसरशीत वाटून घ्यायचे. जाडसरच वाटायचे, एकदम बारीक वाटायचे नाही आहेत. एक ग्लास पाणी आहे, फक्त पाव कप पाणी घालायचंय. तांदळाचं पीठ वाटून झालंय. जाडच वाटायचंय. 1 कप चिरलेला गूळ घालायचा. अर्धा कप खवलेलं खोबरं. सर्व मिक्स करून गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं. पंधरा ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं. गूळ सगळं मिक्स करून झालंय. गूळ विरघळलंय. आता इथे खोबऱ्याचे बारीक काप केलेले आहेत, ते घालून घ्यायचे. बारीक कापलेले काजू घालायचे. मिक्स करून घ्यायचे. कोकणामध्ये नारळ आणि काजू जास्त प्रमाणामध्ये मिळतात, म्हणून कोकणामध्ये गोड पदार्थांमध्ये नारळ आणि काजूचा वापर सर्रास केला जातो. आता इथे पाव चमचा मीठ घालायचंय. पाव चमचा वेलची पावडर. जायफळ घालायचंय. सर्व मिक्स करून घ्यायचंय. पाव चमचा इतपत खायचा सोडा, हा ऑप्शनल आहे, एकदम जरासा घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं. नंतर मग अप्पे करायला घ्यायचे. इथे मी अप्पे पात्र गरम करत ठेवलेलं आहे. हे बिड्याचं असल्यामुळे तेल लावून ठेवलं होतं. आता इथे तूप घालायचंय. तूप किंवा तेल काही घालू शकता. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल वगैरे लावायची गरज लागत नाही. बिड्याच्या अप्पे पात्रामध्ये तेल लावायची गरज लागते. गॅसची फ्लेम बारीक ठेवलेली आहे. आता हे अप्पे पात्रामध्ये एक सोडून घ्यायचे. झाकण लावायचे. 5 ते 7 मिनिटं झाली आहे. काढून बघूया. चमच्याने बदलून घेऊया. मस्त फुलले आहेत. नॉनस्टिक पॅनवर चिटकत नाही, भिड्याच्या पॅनवर चिकटतात. भिडा आधी तेल लावून वळसवून घ्यायला लागतं. आता इथे सुद्धा तूप घालून घ्यायचंय. हे झाले, काढून घेऊया. साईडला जर फ्राय झाले नाही तर मग असे मध्ये आणायचे आणि फ्राय करायचे. बाकीचे राहिलेले करून घेऊया. आता हे तूप घालायचं. शेवटचे परतून घेऊया. चेंज करून घेते. जाळी पण चांगली आली आहे.
हे शेवटचे आहेत, काढून घेऊया. जाळी बघा किती छान आली आहे, मस्त फुललेले आहेत. आपले गोड अप्पे तयार आहेत, चांगले फुललेले आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर घालू शकता. हे तुपात केल्याने त्याची चव अजूनच चांगली लागते. जाळी पण चांगली आली आहे आणि हे सॉफ्टही होतात. हे तुम्ही नाश्ता म्हणून चहासोबत खाऊ शकता. कधी गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर बनवू शकता. हे अप्पे श्रावणात गोड पदार्थ म्हणून बनवले जातात. खोबऱ्याचे तुकडे घातल्याने हे अधिकच सुंदर लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन क्लिक करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.